नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण थालीपीठ बनवणार आहे। रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। हे थालीपीठ आपण एकदम सोप्या पद्धतीने करणार आहे आणि एकदम पौष्टिक आहे। सर्वांना आवडेल असं हे थालीपीठ आहे। थालीपीठसाठी लागणारे साहित्य बघूया आपण मक्याचे पीठ घेतले 1 वाटी। त्या वाटीनं 1 वाटी मक्याचं पीठ घेतले, हे पीठ चाळून घेतलेले आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, तेही चाळून घेतले आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले, तेही आपण चाळून घेतलेलं आहे। हे ज्वारीचं पीठ आहे, हे बेसन पीठ आणि हे मक्याचं पीठ आहे। हे पाणी, 4 पाकळ्या लसूण घेतले, अर्धा इंच आलं घेतले, 6 मिरच्या घेतले, 1 कढीपत्त्याची तोरुंबी घेतली आणि 1 चमचा बारीक चिरून कोथिंबीर घेतली। धने पावडर, जिरे, हळद, मीठ, ही दालचिनी आणि 2 लवंगा। दालचिनी बघा मी 4 तुकडे घेतले छोटे छोटे आणि ह्या 2 लवंगा आहेत आणि तेल। मिक्सरचं भांडं घेतले मी, याच्यामध्ये मिरची घालायची, 4 पाकळ्या लसूण, हे आलं, हे बघा आलं 1 इंच घेतले, हे मधून मी असे तुकडे करून घेतले। हे दालचिनी, लवंग आणि हा कढीपत्ता आपण घेतलेला आहे, तो कढीपत्ता याच्यामध्ये घालायचा आहे। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा मीठ। तर हे आपण मिक्सरला बारीक करून काढणार आहे, हे बारीक करून घेणार आहे आपण। हे आपण बघूया की किती बारीक झाले। हे बघा, बघा असं बारीक झाले, असंच हवं आहे आपल्याला। हे बघा, ते आपण काढून घेणार आहे। मी बाउल घेतलाय, हे बघा थोडासा बाउल घेतलाय, याच्यामध्ये हे मक्याचं पीठ घालणार आहे। त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर बेसन पीठ, आणि पाव चमचा त्याच्यावरती हळद घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा हे मिक्स झाले, तर याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि जे आपण सर्व मिक्स चटणी करून घेतली ती घालायची आणि मिक्स करायचं। याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं करून पाणी घालून हे भिजवून घेणार आहे पीठ। हे बघा थोडं थोडं करतच पाणी घालायचं, एकदम पाणी नाही घालायचं। पाणी घालत घालत मिक्स करून घ्यायचं हे। हे बघा ते आपलं मिक्स करून झाले। तुम्हाला चमच्याने जर मिक्स करायचं नसेल तर तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल, याच्यामध्ये गाठी अजिबात राहू देऊ नका। आणि हा अर्धा लिटरचा तांब्या आहे, आपण अर्धा लिटर पाणी घेतलं होतं, ह्याच्यात 1 पेला फक्त पाणी राहिले, नाहीतर एवढं पाणी केले बघा। 1 पेला पाणी राहिले शिल्लक अर्धा लिटर मधलं। हे बघा हे आपलं पीठ असं तयार झाले। जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको, हे असंच आपल्याला हवंय।
हे आपलं तयार आहे थालीपीठसाठी. आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे. जास्त मोठाही ठेवायचा नाही आणि छोटाही ठेवायचा नाही. आणि हे त्याच्यावरती पॅन ठेवून घ्यायचा. हा पॅन गरम होऊ देऊया. हे बघा, हा आपला पॅन गरम झालाय. त्याच्यावरती आपण 1 चमचा तेल घालूया. एक चमचा तेल घातले आणि हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. आता याच्यावरती आपण थालीपीठ घालणार आहे. हे बघा, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला केवढे मोठे हवे असतील, छोटे हवे असतील, पातळ जाड, तुम्हाला जसे हवे असतील तसे तुम्ही थालीपीठ करू शकता. असं पसरवून घ्यायचं. खूप छान थालीपीठ होतात. आणि याच्यावरती 1-2 मिनिट आपण झाकून ठेवणार आहे. 1च मिनिटभर ठेवायचं. आपण उघडून बघूया. हे बघा, हळूहळू साईडने याच्या अशा कडा सोडवून घ्यायच्या. एकदम लगेच उचलायचं नाही. हे बघा, हे असं करून कडा सोडवून घ्यायच्या. म्हणजे जर कडेला कुठं चिटकून बसलं असेल तर ते व्यवस्थित निघतं. तुम्ही डायरेक्ट असं मधूनच उचललं तर ते तुटण्याची शक्यता असते. हे बघा, तर हे आपण दुसऱ्या बाजूने टाकूया. किती छान भाजले. हे बघा, खूप छान याला जाळी आली. आपण याला आता थोडंसं तेल सोडूया अजून कडेने. आणि नंतर अजून 1 मिनिटभर ठेवूया. आपले 1 मिनिट झाले. दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस असं भाजून घेणार आहे आपण. हे बघा, आपलं थालीपीठ असं भाजले. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, किती छान झाले. दुसऱ्या साईडनेही दाखवते. हे बघा, एकदम खमंग असे लागणारे, एकदम छान असे हे थालीपीठ झालेले आहेत. हे भाजले पूर्ण. हे आपण साईडला काढून घेऊया. आणि राहिलेल्या पिठाचे अजून आपण करून घेणार आहे. तर त्यासाठी अजून आपण 1 चमचा तेल घालणार आहे. आणि ती तेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. आणि त्याच्यावरती पीठ घालायचं. आणि उलटण्याच्या सहाय्याने हे असं पसरवून घ्यायचंय. सर्व बाजूनी पसरून घ्यायचं. जसं आपल्याला आकार द्यायचा तसा गोल आकार आपण देऊ शकतो. गॅस जास्त मोठा करू नका. जर गॅस मोठा केला तर ते वरून करपेल आणि आतून कच्चच राहील. आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवणार आहे. तर आपण सर्व थालीपीठ असेच करून घेणार आहे. हे बघा, आपले थालीपीठ करून तयार आहेत. हे बघा, एकदम छान झालेत. तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता. एकदम झटपट पद्धतीने होते
आणि तुम्हाला सकाळचा नाश्ता असू द्या, एकदम पटकन, काही घाई गडबडीत कितीही तुम्ही असू द्या, हे पटकन होणार असं थालीपीठ आहे. तुम्ही घरी नक्की करून बघा. आणि हे थालीपीठ सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान झालेत आपले थालीपीठ. आणि घरी करून नक्की बघा, कारण एकदम खूप छान चव याचे आहे, एकदम पौष्टिक आहेत. तर तुम्ही मुलांनाही आणि घरच्यांनाही आवर्जून करून द्या. हे थालीपीठ तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल